माझ्यावर सगळ्यांनी अटॅक केला आणि माझ्या बांगड्या फोडल्या, हो का, हातातला रक्त आहे माझ्या आणि खांद्यात हिसका बसलाय माझ्या. आणि आम्हाला मोजणी ही होऊन द्यायची नाही, आम्हाला शक्तीपीठ नको आहे, आम्हाला हा रस्ताच नको आहे, आम्हाला मान्य नाही. आम्ही शेती 1 गुंठाभर सुद्धा आम्ही जमीन त्यांना देणार नाही. आणि कोण सरकार आहे ना, त्यांनी आपल्या जागेत ना स्वतःची सरकारी हद्द असेल ना तिथनं विमानतळ काढा, तुम्ही शक्तीपीठ हुडका. आम्हाला गरज नाही शक्तीपीठाची, आम्हाला जमीन द्यायची नाही आणि आमचा काय उपयोग नाही त्याच्यामध्ये. आणि ही करणारच आहे, आत्मदहनच करणार आहे. हा, वतूनच. तुम्हाला नोटीस वगैरे काय त्यांना विचारलं, माझ्या हाताला हिसका मारला इथं त्यांनी. 4 वाजता 5 वाजता मी 5:30 काम मोजणी करायच्या यांनी काय आम्हाला जमिनी खरेदी केली करून दिले त्या का? यांचा काय अधिकार आहे? तुम्ही कोर्टात कशाला गेला तर पुरावा मागते ती. यांनी आम्हाला काय दिलंय पुरावा? चोरीला गेला पोलीस यंत्रणा तेव्हा कोण आली नाही, आता काय आली? हा रस्ता करून आमच्या शेतकऱ्यांचा काय फायदा आहे? तुम्ही सांगा मला, काय फायदा आहे? ही सगळ्या सरकारचा फायदा आहे म्हणून सरकार हे आम्हाला शेतकऱ्याला मारायला निघालंय का? आज सगळ्या शेतकऱ्यांनी आम्ही कमवून खाते, आमची पोरं भावी पिढी आमची खाऊ शकत. जर ह्यांना जमीन दिली आमची पोरं काय खाणार सांगा? मोजायला कोण मंत्र्यापासून आला असते तर त्यांच्या सकट आम्ही पिटवून घेणार आहे. आम्ही कुणाला सुद्धा सोडणार नाही. आम्ही मंत्र्यांसकट इथं पिटवून घेणार आहे सगळ्यांनी. आणि कोण इलेक्शनला सगळी पाहिजे आता कुठे गेले ती आमदार खासदार कोण गेलं? सुहास भैया कुठे दळून बसलाय का? थोडस काय झालं की लगेच सरकार हे करतंय. शेतकऱ्याच्या बाजूने कोण आहे का? एखादा आहे का कोण? आज सगळी मतदान मागायला येते ती, पण आता शेतकरी अडचणीत आहे त्यावेळेस कुठे गेली सगळी? सकाळपासून फोन चालू आहे, ती पोलिसला फोन उचलला नाही अजून. आम्ही 5 वाजल्यापासून येत आहे. माझं पोरं बाळ सगळी आदेश आहे काय? वरून आदेश आहे, आम्हाला ढकलून द्यायचा आदेश आहे का? लाव नका म्हणा. आम्हाला सरकारने काय 1 गुंठाभर जमीन खरेदी करून दिली नाही. आज आम्ही आमच्याकडे शेती आहे, आम्ही त्या शेतीवरती मुलांचं शिक्षण करतोय, मुलांची लग्न करतोय. आम्ही काही सरकारला रुपया मागा येत नाही, पण आम्हाला शेती सुखानं करून देत नाही. हे कुणी सरकारनं ठरवलंय का? ठरवलंय सरकारचा फायदा असल्यामुळे त्यांनी ठरवलंय ना. शेतकऱ्यांचा काय फायदा त्यांनी बघितला? आमच्या आज असल्या ह्या कोरोनामध्ये सगळ्या कंपन्या बंद पडल्या. शेवटी पोरांनी शेती केलीच ना, जगलीच ना शेतीवरती. तेव्हा सरकारनं कुणाचं हे केलंय का? सरकारने कुणाचं बघितलंय का? कशी देशाला लोकशाही कुठं या? ही सगळी हुकुमशाही आज शेतकऱ्यावर तुम्ही दादागिरी करताय. आज शेतकऱ्यावरती आज एवढ्या महिला मुलींच्यावर अत्याचार करतायत, ते थांबवताय का सरकार? आणि शेतकऱ्यावरती ही का बिनकामाचं नुकसान भरपाई तुम्ही करायला लागलायचा? आज 1,500 रुपये देऊन त्यांना वाटत असेल आम्ही महिला विकत घेतल्या, पण तसं होऊन देणार नाही. आम्ही 1,500 रुपये आमच्याकडे आम्हाला दिला, 4,000 रुपये सिलेंडर केलाय. 1,500 आमचं घर खर्च भागतोय का महिन्याचा? त्यांच्या आज मेकअपला बायका गेल्या तर त्यांचं दिवसाला 1,500 पुरत नाही ती, आणि आम्हाला महिलांना विकत घ्यायला बसलंय का सरकार? पण तसं चालणार नाही. आम्ही हाणून पाडणार आहे. आम्हाला शक्तीपीठ गरज नाही शक्तीपीठाची. कोल्हापूरकरांच्या आवडीची शुद्ध शाकाहारी थाळी आता नव्या ठिकाणी. हॉटेल नैवेद्यमची कोल्हापुरातील दुसरी शाखा देवल क्लब जवळ नव्या रूपात नव्या उत्साहात पुन्हा आपल्या सेवेत. तेच अनुभवी शेफ, MM ग्रुपची विश्वासार्ह मॅनेजमेंट आणि तीच अप्रतिम चव घेऊन हॉटेल नैवेद्यम आता नव्या ठिकाणी सज्ज आहे आपल्या स्वागतासाठी. शुद्ध शाकाहारी जेवणाची जणू पर्वणीच. इथे मिळेल वेलकम ड्रिंक्स पासून ते विविध स्वीट्स पर्यंत, ताजे सलाड, स्वादिष्ट पुलाव, खमंग पुरणपोळी, तसेच गुजराती, राजस्थानी आणि महाराष्ट्रीयन पदार्थांचे एक परफेक्ट कॉम्बिनेशन देणारी प्युअर व्हेज अनलिमिटेड थाळी फक्त हॉटेल नैवेद्यमध्येच. कोझी ॲम्बियन्स, प्रसन्न वातावरण, मनमोहक इंटेरियर आणि प्रशस्त पार्किंग. प्युअर व्हेज खवय्यांसाठी कोल्हापुरांचं हक्काचं ठिकाण. उत्कृष्ट स्वादासाठी नैवेद्यम समर्पयामी. हॉटेल नैवेद्यम, देवल क्लब, मंगळवार पेठ, कोल्हापूर.